लक्ष या 98 मधून 52 गेले किती राहिलं? 46. हा 46 अंक दिसला का तुम्हाला? नाही दिसला, पुन्हा दिसला नाही. उभे राहा. दिसत नाही सर. उभे राहा. ज्याला दिसलं नाही ना तुम्ही उभे राहा, नाही तर त्या बेंच वरती उभे राहा. उभं राहा. 104 मधून 98 वजा किती? 6. आता सेम मेथड. तिथं किती आहेत व्यक्ती? तिथं किती आहेत? 2. गुराखी आणि गाय किती आहेत? 2. ठीक आहे. काय करायचं? 2 भाग. बेकबे बेंद्री 4 आणि बेंद्री 6. 23 बेकबे बेंद्री 6. 23 आणि 3 किती रे? 24. हे डोक्याची संख्या मॅच करती का रे? म्हणजे तिथं असणारी गुराखी किती? 3 आणि गाय किती? 6. कळलं का? अजून कळलं नाही. कळलं रे? हात वरती. कळलं नाही? कळलं नाही? दिसत नाहीये का? लक्ष द्या. ठीक आहे. आणि ज्याला प्रश्न विचारेल त्याचे उत्तर दे. ठीक आहे. तिथं काय विचारलं? गुराखी आणि गाय बरोबर ह्यांच्या संख्या विचारले. तिथं असणारे गुराखी किती आणि गाय किती बरोबर. तिथं डोक्याची संख्या किती दिलेली आहे? 26. इथं 26 दिलं, तिथं 26 दिलं. पायाची संख्या गुराखी म्हणजे एक माणूसच. माणसाला पाय किती? 2. म्हणून आपण 2 ने गुणाकार. आणि गायला पाय किती? 4. म्हणून आपण 4 ने गुणाकार. 26 ने 52 चे डबल किती? 4. मग तिथं दिलेली पायाची संख्या किती आहे? 98. इथं लिहून घ्या. आणि इथं एक मोठा भोंगा. आता काय करायचं माहितीये? ह्या 98 मधून हे 52 वजा करायचं आणि त्याला इथं लिहायचं. किती? 46. आणि 104 मधून 98 गेलं किती राहिलं? 6 राहिलं. ठीक आहे. भाग द्यायचा 2 ने. ह्या सिस्टमला 2 नेच भाग द्यायचा. ज्यावेळेस गाड्यांची संख्या विचारली जाईल तिथं 3 चाकी गाड्या आहेत किंवा काय अशा टाइम मध्ये भाग दोन्ही द्यायचा नाही. म्हणतो 2 ने भाग द्यायचा नाही. गाड्यांची संख्या जर 3 चाकी 2 चाकी असं विचारलं नाही तर त्यावेळेस भाग दोन्ही द्यायचा नाही. डायरेक्ट तुम्ही ह्याचं डायरेक्ट तो वजाबाकी केली तर ते तिचं दोघांचं ऍडिशन करून ते तेवढं मोटरसायकलचं हँडलची संख्या असेल. लक्षात घ्या. ठीक. आता उत्तर काय आहे? बेकबे बेदुनी 4 बेत्री 6. म्हणजे तिथं गायी असणारी संख्या किती आहे? 23. आणि गुरा
आता हे उत्तर बरोबर का? 23 आणि 3 किती? 24. आहे का डोक्यात सांगा? काय झालं का? कुणाला कळलं नाही? आता आपण थोडस शेकडेवाडीकडे जरा बघायचं का? पर्सेंटेज. आता मुलींनो, प्रश्न तुम्हाला पहिला विचारणार आहे. विचारू का? लक्ष कम्प्लिटली माझ्याकडे आहे का? उभे राहा. काय ना वर राहिलं पाय दुखणार नाही. सुटले तर झोप करून जाईल ना. ओके, लक्ष माझ्याकडे. आता बघा इकडे लक्ष द्या. कम्प्लिटली लक्ष माझ्याकडे द्या. पहिला प्रश्न मुलींना विचारणार, नंतर मुलांना. ठीक आहे. आता एक संख्या आहे. या संख्येचे 10%